तर मित्रांनो नमस्कार. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सावली आणि सारंग ऑफिसमधून आल्याच्या नंतर घरी मात्र त्यांना ते सारंगचे जुने कपडे आणि सावलीच्या काही जुन्या साड्या दुपट्ट्यासाठी काढायच्या असत्या. ते दोघे जण काढत असताना मात्र सावली सारंगला विचारू लागते, काय सारंग सर, त्या बाबुळवाडीच्या बायका जंगलात का नसल जातील? आता त्यावेळी सारंग म्हणू लागतो, अगं सावली, काय माहिती जात असतील नाही तर नसल जात. आता त्यावेळी सावली म्हणू लागते, काय सारंग सर, बिझनेसच्या बाबतीत अशा अडचणी येतात का हो? त्यावेळी सारंग म्हणतो, हो सावली, अशा अडचणी येतात ग, तू नवीन ना अजून. आता त्यावेळी सावली म्हणते, हो सारंग सर, मला जर नाही काही कळालं तुम्ही आहातच ना. त्यावेळी मग सारंग सावलीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, पण सावली डायरेक्टली नको म्हणते. म्हणून सारंग म्हणतो, काय आपलं सतत नको नकोचा उत्साह बघितला का? त्यावेळी सावली म्हणते, हो सारंग सर, मी बघितलं आहे. घरामध्ये नवीन पाहुणा येणारे, आता तर त्या सगळ्या तयारीला लागल्या. आता त्यात त्या टोपरं दुपट्टं सगळं काही शिवणार पण आहेत. त्यानंतर सावली म्हणते, मी पण आईंची मदत करणार आहे बरं का. त्यावेळी सारंग म्हणतो, मी पण करणार आहे. दोघांमध्ये ना त्या कपड्यांची झटापटी लागते. तेवढ्यात सावलीचा एक तिचा जुना फोटो खाली पडतो. त्यामध्ये ती गाणं गाताना त्या फोटोमध्ये आहे. मग सावलीचं लक्ष मात्र त्या फोटोकडे जातं, पण सारंगचं लक्ष फोटोकडे नसतं. पण सावलीचं जसं लक्ष फोटोकडे जातं ती खूप घाबरत असते. आणि मग तिनं येणं जाणे पांडुरंग हे गाणं तिनं गायलेलं असतं, तिला ते गाणं पण आठवतं. आणि भैरवी माईनं तिला कसं मारलेलं असतं मात्र तिला त्याही वेळी ते पण आठवतं. आता त्यानंतर ती गडबडीनंच कपडे भरू लागते. त्यावेळी सारंग म्हणतो, काय गं सावली, आता तर ठीक होती, अचानक तुला काय झालं? त्यानंतर सावली म्हणू लागते की सारंग सर, हे सगळे कपडे धुवायला पण हवेत ना, सकाळपर्यंत सुकतील बरं का, मी जाते आणि धुवूनच टाकते. त्यानंतर मग सावली तिथनं गडबडीनंच निघून जाते. पण सारंग म्हणतो, बापरे, या मुलीचं काय करायचं, आईपेक्षा तर उत्साह हिलाच दिसतोय. त्यानंतर सावली तिथून निघून जाते. मात्र ऐश्वर्या तिच्या रूममध्ये अस्वस्थपणे फेऱ्या मारत असते. तेवढ्या वेळात नील घरी येतो. आता नील घरी आल्याच्या नंतर ऐश्वर्या लगेच त्याला सांगू लागते की नील, मी काही क्लिनिक बघितले आहेत, त्याच्यामध्ये सिलेक्ट पण केले, आपण नक्कीच त्यांच्याकडे जाऊया. आता त्यावेळी नील म्हणतो, अगं ऐश्वर्या, कशाला उगाच घरामध्ये पाळणं आणून ठेवल्याने आपल्या काय भावना थोड्या जागृत होणार आहे, आणि ना तुझ्याच कर्माची फळे, तुलाच आतापर्यंत नको होतं ना, त्याच्यामुळेच आता, आणि मला काय आवडत नाही असं काही नाही बरं का. त्यावेळी ऐश्वर्या नीलची समजूत काढते, पण नील म्हणू लागतो, आतापर्यंत तू कंपनीत काम करीत होते, पण तू काय काय घोळ घालून ठेवलेत, अचानक आलेत ना सगळ्यांच्या समोर, आताही आपण तसंच काहीतरी करू, सगळ्यांच्या समोर नक्कीच येईल. त्यावेळी मग ऐश्वर्या म्हणू लागते, नील, मी तर घरच्यांना नाही सांगणार, पण तूही नाही सांगणार ना? आता त्यावेळी नील म्हणतो, मी नाही सांगणार, पण अचानकली सगळं काही माहीत होतंच. त्यावेळी ऐश्वर्या म्हणू लागते, जाऊ दे नील, तुला यायचं नाही ना, तर तू नको येऊ, मी माझी जाते, आणि जे काही डॉक्टर ते वगैरे सांगतील ना, मी तुला येऊन नक्की सांगते. आता तूही मात्र माझ्यासारखा जर वागायला लागला तर तुझ्या आणि माझ्यामध्ये काय फरक राहणार रे नील. आणि त्यानंतर ऐश्वर्या तिथून जात असते, पण नील मात्र तिला थांबवतो. त्यानंतर नील ऐश्वर्याला म्हणू लागतो, ऐश्वर्या, आपण उद्या जाऊयात. आता ऐश्वर्या तिकडं तोंड करून उभा असल्यामुळे ती हसतच म्हणू लागते, नील, मला चांगलंच माहिती आहे तुला पार्टीमध्ये कसं उतरवायचं म्हणून. आणि मग त्यानंतर नीलचे आभार मानते नाटक करतच, आणि त्याला मिठी मारते. दुसरीकडे सोम मात्र विचारात पडतो. त्यानंतर तारा विचारू लागते, काय रे सोम, अचानक तुला काय झालंय? त्यावेळी सोम काही नाही म्हणतो, आणि मग नंतर सांगू लागतो की काही नाही ग, मी जेव्हा युरोपला पण होतो ना, मी जेव्हा कुठलंही गाणं ऐकायचो ना, तर मला तुझ्याच गाण्याचा आवाज यायचा ग. त्यानंतर सोम म्हणतो, तारा, माझं एक अशी इच्छा होती की मी स्वतःच्या हाताने गाणं लिहा आणि ते तुझ्याकडून गाऊन घ्यावा, अशी माझी इच्छा होती, पण नाही, माझी ती इच्छा नाही पूर्ण होऊ शकत ना, नाही मी तुझ्याकडून घेऊ शकत ना. त्यानंतर मग म्हणू लागते की काही नाही सोम, मी तुला समजू शकते, मलाही सोम वाईट वाटतं, पण मी आता निर्णय घेतला आहे बरं का, मला आता या गाण्यामध्ये ना अजिबात इंटरेस्ट नाही आहे, आणि मी आता ठरवलं आहे, मी माझ्या निर्णयावरून पाठीमागे अजिबात येणार नाही. आजपासून मी अजिबात गाणं वगैरे गाणार नाही. पण मात्र सोमला हे अजिबातच आवडलेलं नसतं. त्यानंतर सोम म्हणू लागतो की तारा, मला कळत नाही ग तुझ्यावलं, अगं तुझ्यासारखं ना आवाज मिळवण्यासाठी लोक काय काय करतात आणि तू तिथून माघार घेते. त्यानंतर तारा म्हणू लागते, सोम, मला ना माझं स्वतःचं काहीतरी करायचंय, मला माझी शून्यातून ओळख निर्माण करायची. आता जे लोक मला ओळखतात ना, ते फक्त माझ्या मॉममुळेच, कारण की माझ्या मॉमनंच मला संगीताचा वारसा दिला, ही सगळी ओळख तिच्यामुळेच माझी निर्माण झाली. मला ना माझी शून्यातून विश्व कसं निर्माण करतात ना, तशी मला माझी शून्यातून ओळख निर्माण करायची आहे, आणि मला साठी तुझी गरज लागेल. त्यानंतर सोम म्हणतो, तारा असं काय म्हणती, माझी सोबत तुझ्यासोबत आयुष्यभरासाठी आहे. त्यानंतर तारालाही खूप आनंद होत असतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी इकडं राजकुमारनं सगळी काही व्यवस्था करून ठेवलेली असते. जेव्हा अमृता चहा वगैरे घेऊन येते त्यावेळी राजकुमार तिला काही न करता लगेचच खाली बसवायला लावतो. त्यावेळी लगेचच राजकुमार म्हणतो, अमृता तू आजपासून काहीच करायचं नाही बरं का, आता तू एक्सरसाइज करायची आहे. त्यानंतर अमृता म्हणते, बापरे मला एक्सरसाइज वगैरे काहीच येत नाही बरं का. आणि त्यावेळी राजकुमार म्हणतो, हो मी तुला शिकवणार आहे ना, कशी येत नाही. त्यावेळी मग अमृता हसतच म्हणते, हो तुम्हाला येते. त्यावेळी राजकुमार म्हणतो की मला एक्सरसाइज नाही तर मला कराटे येते बरं का, जाऊ दे आपण ना मोबाईलमध्ये बघून सगळं काही करूया. त्यावेळी मग अमृता म्हणते, नाही मला नाही जमणार. पण त्यावेळी राजकुमार म्हणतो, खरंच ना निगेटिव्ह बोलायचं नाही बरं का, सगळं काही पॉझिटिव्हच बोलायचं आहे. त्यानंतर त्यांची अशीच मस्ती चालू राहते. दुसरीकडे सावली इकडे त्या दुपट्ट्यासाठी कपड्याच्या घड्या मारून तिला त्रिलोत्तमाला नेऊन द्यायच्या असत्या. पण तेवढ्या वेळात सारंग तिथे येतो. आता सारंग म्हणू लागतो, काय ग सावली कशाला याची घड्या करते. त्यावेळी सावली म्हणू लागते, सारंग सर आता तिकडे नेऊन द्यायचं म्हणल्यावर घड्या करूनच नेऊन द्यायला हवं ना, असंच तसंच कसं देवा. मग त्यानंतर परत सारंग म्हणू लागतो, सावली आपण ना हे कपडे द्यायलाच नको बरं का. त्यानंतर सावली म्हणते, सारंग सर तुम्ही असं काय बोलताय. त्यावेळी सारंग म्हणतो, सावली तुला कळत नाही, आता हे जर कपडे तू नेऊन दिले तर आई राजकुमार दादाच्या बाळासाठीच त्याचं सगळं काही बनवणार आहे. मग जेव्हा आपल्याला बाळ होईल तेव्हा कपडेच राहणार नाहीत ना. सावली तर हसायलाच लागते. आता सारंग तिला विचारू लागतो, सावली तुला काय झालं हसायला, मी बरोबर तर बोललो आहे ना. मग त्यानंतर सारंग म्हणू लागतो की सावली खरंच ना गं, घरात एक नवीन पाहुणा येणारी म्हणून घरातले किती आनंदित आहेत ना, आणि जेव्हा डबल आनंद त्यांना द्यायचा असेल तर आपलं पण बाळ यायला हवं ना. त्यानंतर सावली म्हणते, सारंग सर तुम्ही शांत राहा बरं का, मला काम करू द्या. सावली आणि सारंगचं बोलणं चालू असताना लगेचच देवाचा फोन येतो. आता तेवढ्या वेळात सारंग म्हणतो, बघ आपलं काहीतरी इम्पॉर्टंट बोलणं चालू असलं की तुझ्या घरच्यांचा फोन येतो, बघ मी आता त्यांना सोडणार नाही. आणि मग सारंग म्हणतो, लवकरच फोन रिसीव्ह कर, काहीतरी लोकेशन वगैरे त्यांनी पाठवलं असेल. आता सावली देवाचा फोन रिसीव्ह करते. मग त्यानंतर देवा असं सांगतो की मी तुम्हाला एक लोकेशन सेंड केलं आहे, तुम्ही त्या लोकेशनवर जाऊन या. त्यानंतर सावली हो म्हणते. जेव्हा सारंग ते लोकेशन बघतो तेव्हा तो म्हणू लागतो की सावली मला हे लोकेशन माहीत आहे. त्यानंतर सारंग म्हणतो की सावली मी आत्ताच्या आत्ताच तिकडे जाऊन येतो. पण त्यावेळी सावली म्हणू लागते, नाही सारंग सर मी तुम्हाला एकट्यांना नाही जाऊ देणार. त्यावेळी सारंग म्हणतो, तू पण माझ्यासोबत चल आणि किरण आणि बबलूला पण आपण सोबत घेऊन जाऊया. त्यानंतर सावली पण हो म्हणते. आता सावलीने कपड्याच्या घड्या मारून इकडे त्रिलोत्तमाच्या रूममध्ये आणून देत असते. तेव्हा चंद्रकांतला तर त्रिलोत्तमाने चांगलंच कामाला लावलेलं असतं. आता त्यावेळी चंद्रकांत इकडे कपडे फाडत असतो. पण तो म्हणू लागतो की सांगणं सोपं आहे पण करणं किती अवघड आहे, मला नाही जमत याला कसं काटायचं आता. त्यावेळी सावली येते, म्हणू लागते की बाबा मी तुमची मदत करू का. त्यावेळी चंद्रकांत पण हो म्हणतो. त्यानंतर सावली मात्र चंद्रकांत करून विचारून घेत असते की बाबा तुम्ही त्या दिवशी गाण्याच्या कार्यक्रमानंतर काही म्हणलेच नाही, तुम्ही काही बघितलं का. पण आता त्यावेळी चंद्रकांतनं काही बघितलेलं नसतं म्हणून तो काहीच रिॲक्शन देत नसतो. त्यावेळी सावलीला कळतं की चला बाबांनी काही बघितलं नाही, आपण इतक्या मोठ्या संकटातून तर वाचलो आहे. पण तेवढ्या वेळात त्रिलोत्तमा तिथे येते. आता सावली लगेच उठून उभं राहते, म्हणू लागते की काही नाही मॅम, बाबांना थोडं जमत नव्हतं म्हणून त्यांना थोडीशी मदत करत होते. आता त्यावेळी त्रिलोत्तमा म्हणू लागते, हे काम ना आजी आजोबाचं आहे, सावली तू प्लीज मदत नको करू बरं का. आणि त्यानंतर मग सावली ते कपडे दाखवत असते आणि तिथनं निघून जाते. त्यावेळी त्रिलोत्तमा तर खूप खुश होते ते कपडे आणलेले असते म्हणून. दुसरीकडे भैरवी बसलेली असती आणि जयंती तिच्याकडे येते. आता जयंती म्हणू लागते की खरंच ना मी तुमच्याकडे कशाला आले माहिती आहे का, आमच्या ना चाळीमध्ये एका बाईचं डोहाळे जेवण आहे, मला वाटलं की दुसरं कोणी तिथं ठेवल्यापेक्षा ना आपल्या तारा मॅडमचंच गाणं तिथं ठेवायचं का. भैरवी तर त्या जयंतीवर खूपच चिडते, म्हणू लागते माझी मुलगी काय तुला अशी गल्लीमध्ये गाणं गाणारी दिसली का गं. त्यावेळी जयंती म्हणते, अहो माई असं काय म्हणताय तुम्ही, असा गल्लीतला कार्यक्रम नाही, खूप मेन रोडवरचा कार्यक्रम आहे. आता त्यावेळी भैरवी म्हणू लागते, तुला माहिती आहे ना जयंती आम्ही भैरवी उवज्जे आहेत, आम्ही ना खूप मोठ्या ठिकाणी कार्यक्रम करतो, तू असं काही नको बोलू बरं का. त्यावेळी आता जयंती म्हणते की त्या कार्यक्रमाला होकार द्या, नाही तर मग मला काहीतरी काम द्या, मला पैशांची गरज आहे. आता भैरवी तर खूपच चिडते जयंतीवर. आता दुसरीकडे सारंग, सावली, बबलू आणि किरण त्या लोकेशनवर आलेली असतात. आता ते सगळीकडे चौकशी करता मात्र त्यांना कुणीही सापडत नाही. ते हळुवारपणे सगळा तपास घेता, पण मात्र तिथं असणारा एक गुंडा तो साईडलाच लपून बसतो आणि मग त्यानंतर तो यांना दिसत नसतो. आता दुसरीकडे सोहम आणि तारा ज्या माणसाला भेटायला जायचं होतं त्याला भेटायला जात असतात. आता त्यावेळी सोहम त्याची ओळख करून देतो, मात्र सोहम ताराची ओळख करू लागतो. आता त्यानंतर तो ताराचा बाबाच असतो. त्यावेळी तो भैरवीला सोडून गेलेला असतो, भैरवीच्या कारणामुळे ते त्याला सोडून गेलेला असतो आणि त्याला ताराचं पण आठवू लागतं. आता त्यावेळी तो म्हणू लागतो यांना कोण ओळखणार नाही. मग त्यानंतर ते म्हणू लागतं की आम्ही दोघं एकच आहोत. पण त्यावेळी सोम म्हणतो मला कळलं नाही तुम्ही काय म्हणताय. त्यावेळी मग तो म्हणू लागतो काही नाही, आम्ही दोघं जण एकाच धाग्यात जोडलेले आहोत. आता त्यानंतर मग ते
ताराला विचारू लागतात तुमचं कोण आहे कोण नाही. तारा सगळं काही सांगते पण ती सांगू लागते की माझ्या बाबा या जगामध्ये नाही. पण तो खूपच चिडतो, म्हणू लागतो कोण म्हणले तुमचे बाबा या जगात नाही. आणि मग ते तर खूपच चिडता आणि तिला म्हणूही लागतं तुम्हाला कोण म्हणले तुमचे बाबा या जगात नाही. आता त्यावेळी सोम आणि ताराला कळत नसतं हे असं का बोलताय. दुसरीकडे सारंग आणि सावली ऑफिसमध्ये आल्याच्या नंतर सावली म्हणू लागते की सारंग सर आपण तर तिकडे गेलोच होतो, पण मात्र मला भीती या गोष्टीची वाटते त्या गुंडांनी आपल्याला बघितलं तर नसेल ना. सावली तर खूपच घाबरलेली असती. मग त्यानंतर सावली म्हणू लागते की सारंग सर त्यांनी ना किरणला धमकी पण दिली होती, तरी पण आपण तिथे गेलो होतो. आपण खरंच ना देवा भाऊला सोबत घेऊन जायला पाहिजे होतं, मग आपल्याला टेन्शन राहिलं नसतं. त्यावेळी सारंग म्हणू लागतो सावली तू नको टेन्शन घेऊ, तो करून करून करणार तरी काय. आता किरण सोबत बबलू आहे ना. त्यानंतर अजून एक माणसाला आपण त्यांच्यासोबत ठेवायला लावू आणि तिच्या वडिलाजवळ पण एका व्यक्तीला आपण ठेवू. सारंग लगेच फोन करून सांगत असतो की त्या किरणच्या बाबांजवळ अजून एक व्यक्ती पाठवा, कारण की त्यांची अजून काळजी घ्या. तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागामध्ये काय होतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.